आरसीसी मध्ये केमिस्ट्री कशा पद्धतीने शिकवली जाते? याची नीटची तयारी करणं म्हणजे एवढं पण सोपं नाही, म्हणजे ते समजायला थोडा वेळ लागते. तुझे पॅरेंट्स कशा पद्धतीने तुला सपोर्ट करत आहेत? आता तू नीटचा आणि टॉपर बॅच मध्ये आहे वरनं. मग काही काही जणांचे पॅरेंट काय करतात, कशाला कमी मार्क पडले कुणातरी एखाद्या ह्याला तर जास्त कावतात त्याला किंवा जास्त स्ट्रेस देतात. तसे माझे पॅरेंट नाहीत, कारण ते मला हर एका ह्याच्यामध्ये सपोर्ट करतात. म्हणतात की सिलेबस पळवतात लातूर मध्ये, काय नाही पळवत, सिलेबस पळवत नाहीत. म्हणजे चालू 12चा सिलेबस चालू तेव्हाच केला फेब्रुवारी मध्ये. नॉर्मल बॅच मध्ये एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे आसपासचे विद्यार्थी कसे होते आणि टॉपर्सच्या बॅच मधले विद्यार्थी कसे होते? अर्जुना बॅच मध्ये आणि अदर बॅचेस मध्ये काय डिफरन्स असतो? चांगला आहे ट्युशन मध्ये. आपलं जे काम आहे महत्वाचं ट्युशन, ते चांगलं आहे. बाकीचं काय करायचं आपल्याला? कधी असं स्ट्रेस वगैरे देतात का तुला, जास्त मार्क पडले पाहिजेत वगैरे? नाही, फॅमिली प्रेशर तर नाहीये काय. ट्युशन एरियामध्ये रॅन्डमली एक विद्यार्थी आपल्याला इथं भेटलेला आहे. तर एक आमचं युट्यूब चॅनल एक 5 मिनिटासाठी तुझा रिव्ह्यू घ्यायचा आहे. तर काय नाव आहे तुझं? प्रणव कास्ते. कुठून आलाय तू? तुळजापूरहून. किती दिवस झाले इथं राहतोय? 2 वर्ष झाला असला. कुठल्या ट्युशनला शिकतो आता तू? RCC ला. म्हणजे आता काय शिकतोय? नीट, JEE? नीट. तुला ट्युशन एरियाबद्दल एन्व्हायरमेंट कसं वाटतं? अभ्यासासाठी कसं आहे? अभ्यासासाठी ट्युशन मधलं एन्व्हायरमेंट एकदम चांगलं आहे, पण बाकीच्या गोष्टींमध्ये थोडं हे आहे, पण ट्युशन चांगलं आहे. ट्युशन मध्ये आपलं जे काम आहे महत्वाचं ट्युशन, ते चांगलं आहे. बाकीचं काय करायचं आपल्याला? तर आता RCC मध्ये कितवीला आहे तू? 12th मध्ये. कुठल्या बॅच मध्ये? अर्जुना बॅच मध्ये आणि अदर बॅचेस मध्ये काय डिफरन्स असतो? अर्जुना बॅच म्हणजे काही म्हणजे मुलं कसं असतात, 2 प्रकारचे असल्यामुळं कसे काही अवगाव असतात, काही अभ्यास करणारे असतात. मग त्यांनी मार्कच्या काही ॲव्हरेज घेऊन त्याच्या हिशोबाने त्यांनी बॅचेस पाडलेले आहेत. मग जे हुशार मुलं आहेत त्यांना एम्स आणि अर्जुना अशा 2 बॅचेस मध्ये टाकलेलं आहे, आणि बाकीचे सगळे नॉर्मल बॅचेसला आहेत. मग आता तुझ्या बॅच मध्ये किती विद्यार्थी आहेत? 150-200च्या आसपास असतील. बरं, मग तुम्हाला अर्जुना बॅचला काय स्पेशल वेगळं काय करतात का? स्पेशल काय नाही, पण टेस्ट सिरीज ते स्पेशल असतात अर्जुना बॅचला, म्हणजे टॉपर्स बॅचला अर्जुना आणि एम्सला. काही टेस्ट सिरीज सेपरेट घेतात आणि क्लासेस पण म्हणजे एक्स्ट्रा ट्रॅक लावते ते रिव्हिजनसाठी ते, आणि थोडं प्रोव्हाइड करते. मग आता जो लातूर ट्युशन एरियामध्ये आल्यानंतर तुला आता टेस्ट मध्ये मार्क किती येते? 500-550च्या आत यायला. आधी 11th मध्ये किती यायचे? 11th मध्ये थोडी कमी होते पहिले. किती यायचे? 400-450च्या आसपास. मग तू 11th मध्ये नॉर्मल बॅच मध्ये होता, नंतर तू अर्जुना मध्ये गेला का? हा, नॉर्मल बॅचला होतो मी पहिले. तुझा नॉर्मल बॅच मध्ये एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे आसपासचे विद्यार्थी कसे होते आणि टॉपर्सच्या बॅच मधले विद्यार्थी कसे होते? नॉर्मल बॅचला कसं आहे, विद्यार्थी थोडे जास्त म्हणजे अभ्यासाबद्दल जास्त हे नाहीत. अभ्यास सोडून बाकी सगळं करतात, अभ्यास करत नाहीत फक्त. मग नॉर्मल बॅच पेक्षा टॉपर बॅच मध्ये फरक आहे, कारण टॉपर बॅच मध्ये कॉम्पिटिशन भेटतं ना. मग कॉम्पिटिशन भेटल्यामुळे मार्क्स मध्ये इम्प्रुव्हमेंट होते, त्याच्यामुळे ती बॅच बरी आहे. टॉपर मध्ये आता तुमच्या क्लासचा टॉपर कितीचा असतो मार्क? 600-610च्या आसपास. हायेस्ट किती पडले तुला? मला 625 हायेस्ट मार्क पडलेत का? आता कुठले कुठले टॉपिक तुझे 12th मध्ये आल्यानंतर झालेत, किंवा 12th चा सिलेबस कधी झाला? म्हणजे चालू 12चा सिलेबस चालू तेव्हाच केला फेब्रुवारी मध्ये. म्हणजे आता 7 ट्रॅक असल्यामुळे जे ट्रॅक संपला ते ट्रॅकला लगेच 12th चालू केलं होतं. मग बायोला थोडा उशीर झाला होता त्याच्यामुळे, पण फिजिक्स लवकर कम्प्लीट झालं होतं, त्याच्यामुळे 12चं फिजिक्स लवकरच चालू केलं होतं. फिजिक्सचे कुठले टॉपिक झाले 12th चे? फिजिक्सचे इलेक्ट्रोस्टॅटिक्स झालेत, पुन्हा बाकीचे अजून खूप टॉपिक आहेत. रोटेशनल मोशन सगळे 12चे टॉपिक आहेत, ते अगोदरच कव्हर झालेत. फेब्रुवारीपासून चालू झालेत, तेव्हापासून झालेत फ्री ह्याचे. असं म्हणतात की सिलेबस पळवतात लातूर मध्ये, काय? नाही पळवत, सिलेबस पळवत नाहीत, एकदम प्रॉपर चालते सगळं. एखाद्या गोष्टीला थोडा उशीर होत आहे, पण काय काय गोष्टी अगोदर पण करून घेतात, त्याच्यामुळे काय नाही होत. तुला काय वाटतं इथल्या तुझ्या ट्युशनच्या टीचर्सची क्वालिटी कशी? आपल्या टीचर्सला काही हे नाही, टीचर्स एकदम भारी आहेत. काय नाही, DSP मध्ये पण चांगले टीचर्स आहेत, शिकवण्यामध्ये काय कॉम्प्रोमाइज नाही, चांगलं समजते, पण त्यात काय अडचण नाही टीचर्स मध्ये. DSP मध्ये काय काय असतं नेमकं? तू कशासाठी DSP ला जातो? DSP मध्ये डाऊट साठी. म्हणजे आता तुला एका क्लास मध्ये टॉपिक समजलाच नाही, एखादा पॉईंट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला एखादा तुला पॉईंट समजला नाही, तू DSP मध्ये गेलास, टीचरला मला परत समजवा, तर ते समजून सांगताय? नाही, तशी गरजच पडत नाही, कारण कसं आहे, क्लासमध्ये जेव्हा आपण नाही समजलं डायरेक्ट हातवरी करून किंवा चिठी पाठवून सरला विचारू शकतो, आणि सर सांगतात पण समजावून. DSP मध्ये जाण्याची वेळ तेव्हाची ते जेव्हा बुकलेट मधले एखादं क्वेश्चन, आता बुकलेट आणलं होतं सॉल्व्ह करायला जस्ट रिडिंग मध्ये जाताना, तरी असे बुकलेट मधले क्वेश्चन सुट ना गेले की मग DSP मध्ये जाऊन आपण विचारू शकतो. किती मार्क पडतात तुला टेस्ट मध्ये? आता ह्याला किती पडते आताची टेस्ट आहे त्याला? कोणती? आता येणार आहे ना संडेला, संडेच्या टेस्टला. आता कालच्या टेस्टला 510 येऊ लागले, उद्याचे बघू आता रविवारच्या. जे विद्यार्थी लातूर ट्युशन एरियामध्ये शिकण्यासाठी येणार आहेत त्या विद्यार्थ्यांना तू काय ॲडवाइस देशील?
ऍडवाइस काय नाही, कसं इथं आल्यानंतर माहोल दोन भेटते तर एक तर खराब भेटते एक चांगला भेटते. ते आपल्या मनावर आहे काय निवडायचं काय नाही ते, त्या हिशोबाने आपण चालायचं, दुसरं काय नाही. एम्स बॅच मध्ये तुमच्यापेक्षा चांगले आहेत का? हा म्हणजे थोडे आहेत, हुशार आहेत आपल्या आमच्यापेक्षा थोडे. म्हणजे तुम्ही 2 नंबरच्या बॅच मध्ये. आम्ही 2 नंबरच्या बॅचमध्ये. तुझे पेरेंट्स कशा पद्धतीने तुला सपोर्ट करत आहेत? आता तू नीटचा आणि टॉपर बॅच मध्ये आहे वरनं. कसं आहे माहिती आहे का, आता तयारी 2 वर्षाची खूप मोठी असल्यामुळं पेपर दर रविवारी होतात किंवा टेस्ट सिरीज पण सध्या चालू आहे. टेस्ट सिरीजचे पण पेपर सारखं होतं. मग कधी कसं होतंय, कोण्या पेपरला कमी मार्क कोण्या पेपरला जास्त मार्क पडतात. मग काही जणांचे पॅरेंट काय करतात, कशाला कमी मार्क पडले कुणा तरी काय ह्याला तर जास्त कावतात त्याला किंवा जास्त स्ट्रेस देतात. तसे माझे पॅरेंट नाहीत, कारण ते मला हर एका ह्याच्यामध्ये सपोर्ट करतात. कमी मार्क पडले तरी असं सांगतात की चांगले मार्क पडतील, काय एवढं होत नाही त्याला, एका टेस्टनं खराब झाल्यानं. आपलं टार्गेट नेट 26 आहे, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. फक्त अभ्यास करत राहायचं, फक्त हे करत राहायचं, ह्या प्रकारे सपोर्ट करतात. आई वडील काय करतात तुझे? शेतकरी आहेत. शेतकरी आहेत का? तुला आता शेतकरी म्हणलं, तुला कधी असं कॉम्प्रोमाइज केलंय का? तुला यावेळेस या महिन्याला आपण पैसे टाकू शकत नाहीत वगैरे? नाही तसं झालं नाही, कारण पैसे नसले तरी ते कुठून ऍडजस्ट करतात आणि टाकतात. पैशाची कधी अडचण आली नाही आजपर्यंत. मला कदाचित वाटतं की ह्या सर्वच गोष्टी या पालकांनी अशा पद्धतीने सपोर्ट केल्यामुळेच तो अर्जुना बॅच मध्ये शिकतोय. आणि काही पालक कॉम्प्रोमाइज करत राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये. आता मेस हॉस्टेल चांगलं लावायचं का नको, लय खर्च व्हायलाय असं तसं. पण मला एक समजा नाही, 2-3 वर्षाचा खर्च जर तुमची लाईफ चेंज करणार असेल तर डेफिनेटली तो खर्च तुम्ही केला पाहिजे. तू काय करशील? फॉर एक्झाम्पल, एखाद्याचे पॅरेंट्स खूप टॉक्सिक आहेत, तर त्या पॅरेंट्सला तू काय ॲडवाइस देशील? याची नीटची तयारी करणं म्हणजे एवढं पण सोपं नाही. म्हणजे ते समजायला थोडा वेळ लागते. तुमचा जर स्टुडंट बॅकग्राऊंडमध्ये जर स्टेट बोर्डला किंवा मराठी बोर्डपासून आलेला असेल तर त्याला जास्त अवघड जाते. कारण मी CBSEचं होतं तरी पण मला अवघड जातं थोडंफार. मग त्याच्यामुळे त्यांनी जास्त स्ट्रेस देऊ नये. शेवटपर्यंत चांगलं होतंय. शेवटच्या टेस्ट सिरीजलाच मग मार्कचे थोडी बघायचं. ते आधी मार्क बघायची गरज नाही, फक्त तयारी कसं करते त्याने ह्याच्यावर फक्त लक्ष ठेवायचं. बाकीचं टेन्शन घ्यायची गरज नाही, बाकीचं काय. येस, थँक्यू सो मच. तुला भेटून खूप भारी वाटलं. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्ही आताच पाहिलं की अर्जुना बॅचमध्ये टॉपर्सच्या बॅचमधला लातूरमध्ये शिकणारा विद्यार्थी, त्याचा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला आणि त्यांनी पॅरेंट्स सोबत कशा पद्धतीने कम्युनिकेशन ठेवायला पाहिजे हे पण शेअर केलं. अशा पद्धतीच्या यूट्यूब व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असं यूट्यूब चॅनल तुम्हाला कुठंच भेटणार नाही महाराष्ट्राच्या कुठल्याच कोण्यामध्ये. जे पण अदर्स चॅनल्स आहेत त्यांना पण तुम्ही व्हिजिट करून पाहिलं तर ते पूर्णपणे स्क्रिप्टेड असतात. आता हा विद्यार्थी रँडमली भेटला, जर माझा आता काही संबंध पण नाही, तरी पण त्यांनी एकदम ऑनेस्टली त्याचं उत्तर दिलेलं आहे. तर अशा पद्धतीच्या चॅनल यूट्यूब व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. इथं लातूर ट्युशन एरियामध्ये एक्सपिरियन्स कसा राहिला तुझा RCC सोबत? RCC इज द बेस्ट. आणि 11th-12th नीट प्रिपरेशन प्लस JEE प्रिपरेशनसाठी RCC इज द बेस्ट कोचिंग इन महाराष्ट्र. मला इथं आल्यानंतर खूप सारं म्हणजे समजलं की आपण मार्क्स कसे इम्प्रूव्ह करायचे आणि एफर्ट्स किती लावावे लागतात, काय आणि अभ्यासाचा पॅटर्न जो आहे ना, लातूर पॅटर्न, तो बेस्ट पॅटर्न आहे. RCC मध्ये केमिस्ट्री कशा पद्धतीने शिकवली जाते? केमिस्ट्रीच्या फॅकल्टी म्हणजे सगळ्याच सब्जेक्टच्या फॅकल्टी चांगल्या आहेत. केमिस्ट्रीच्या तर खूपच चांगल्या आहेत. आणि केमिस्ट्रीसाठी आम्हाला मॉड्यूल सफिशियंट आहे. बाहेरचे बुक्स घ्यायला लागत नाही आणि खूप भारी शिकवतात. सगळे एक आणि एक कन्सेप्ट क्लिअर करून देतात. मोठेगावकर सर क्लासमध्ये शिकवतात का नाही? हो, शिकवतात आणि खूप भारी शिकवतात. आतापर्यंत कुठले टॉपिक्स झालेत मोठेगावकर सरांचे? आम्हाला GOC घेतले आणि हायड्रोकार्बन्स. कशा पद्धतीने झालं तुझं ते? चांगलं म्हणजे छान झालं. जे विद्यार्थी आता लातूर ट्युशन एरियामध्ये शिकण्यासाठी यायचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी तू काय ॲडवाइस देशील किंवा मेसेज जर द्यायचा असेल तर? मी त्यांना तेच बोलेल की RCC मध्ये या, RCC मध्ये ॲडमिशन घ्या. बेस्ट इन्स्टिट्यूशन आहे आणि सपोर्टिव्ह टीचर्स. परत मग DSP मध्ये पण टीचर्स अवेलेबल असतात आणि एकदम म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करून देतात. चांगलं टीचिंग मेथड आहे आणि मॉड्यूलची क्वालिटी पण चांगली आहे. तुझे वडील काय करतात? कॉन्ट्रॅक्टर आहेत. मग तुला कधी असं स्ट्रेस वगैरे देतात का, तुला जास्त मार्क पडले पाहिजेत वगैरे? नाही, फॅमिली प्रेशर तर नाही आहे काय, कारण की त्यांना माहिती आहे RCC मध्ये ॲडमिशन घेतलंय सो होऊन जाईल. डेफिनेटली. कुठलं ड्रीम मेडिकल कॉलेज आहे तुझं? एम्स. हां, एम्स ऋषिकेश. ठीक आहे, ऑल द बेस्ट तुला. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहू शकता तुम्ही अर्जुना बॅचच्या विद्यार्थिनीचा एक्सपिरियन्स. थँक्यू.